सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण इथं पुणे ऑफिसमध्ये आमच्यासोबत खास सांगलीहून उपस्थित असलेले दिनकर नस्के उर्फ डीजे दादा या ठिकाणी आलेत ऑफिस व्हिजिटसाठी. ते आत्ताच आमच्यासोबत थायलंडला जे पहिलं फुलेश्वर आंबेडकर विश्व साहित्य संमेलन झालं बँकॉक येथे ते तिथे उपस्थित होते. तर मी दादांना विचारतो त्यांच्या अनुभवाच्या बाबतीत. दादा, काय कसं वाटलं तुमचं अनुभव? सुरुवातीपासूनच असं उत्साही वातावरण होतं. आम्ही ज्यावेळी इकडून सांगलीहून मुंबईला आलो आणि मुंबईहून परत विमानानं ज्यावेळी बँकॉकला उतरलो तर जाणाऱ्या प्रवासामध्ये पण फार मोठा उत्साह होता आम्हाला जाणवला. सर्वजण प्रसन्न असे वातावरणात होतो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला फार मोठे चांगले अनुभव आले. हॉटेलची व्यवस्था चांगली होती, 3 स्टार हॉटेल होतं, कुठलीही कमतरता आम्हाला भासली नाही. आणि तिथून आम्हाला बसनी हॉटेलमध्ये नेलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परिषद होती. ते परिषदेला आम्ही हजर राहिलो आणि परिषद सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं नियोजन होतं, ते आम्हाला आवडलं. आम्ही सर्व अतिशय प्रसन्न वातावरणात त्या ठिकाणी राहिलो. राहण्याची जेवणाची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती आणि